भारतीय जनता पक्षामधील वरिष्ठांनी परवानगी दिल्यास नामोनिशाण मिटवून टाकू असं म्हणत वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डिवचलंय। यावेळी बोलताना त्यांनी ठाणे, कल्याण, उल्हासनगर महापालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांची परवड झाल्याचं देखील म्हटलेलं आहे। भाजप हा शिस्तीचा पक्ष असल्यानं कार्यकर्त्यांनी शिस्त पाळल्याचं गणेश नाईक म्हणाले। नवी मुंबई महापालिका निवडणुकीमध्ये नाईक विरुद्ध शिंदे सामना चांगलाच रंगला होता। यावेळेला गणेश नाईकांनी एकनाथ शिंदेंवर परखड टीका केली होती। आता पुन्हा एकदा नाईकांनी शिंदेंना डिवचल्यानं शिवसेनेकडून मला काय प्रत्युत्तर मिळतं ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे असं शिवसेनेकडून गणेश नाईक यांना काय प्रत्युत्तर मिळतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना ते ह्यांचे नामोनिशाण साफ करून टाकावं हे मी आजपर्यंत बोलतो। पण तर काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही ते आदेश मानतो। काय बोललो मी आम्ही आदेश मानतो। मनाला नाही न पटताना हे कार्यकर्त्यांनी सहन केलेलं पक्षाकरता पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशाकरता असं माझं मत आहे। परवानगी जर दिली तर त्यांचं लक्षात आलं नामोनिशाण मिटून टाकेल। सातत्याने असं बोलतायत ठाण्यातून नामोनिशाण मिटून टाकेल। गणेश नाईक जे काही सातत्याने बोलतायत डायरेक्ट नाव घेणं त्यांना कदाचित अवघड जात असेल, परंतु एक निश्चित सांगतो, वारंवार चॅलेंज करायचा जर प्रयत्न केला तर आम्ही पण शांत बसणार नाही एवढं त्यांनी ध्यानात घ्यावं। नाईकांच्या भूमिकेशी सहमत आहे। ठाण्याच्या निवडणुकीत सुद्धा साताऱ्यातल्या ड्रग्जचा पैसा मोठ्या प्रमाणात आला आणि त्या पैशाच्या ताकदीवर आणि दहशतीच्या बळावर ठाण्यामध्ये शिंदे गटानं बहुमत मिळवलं। गणेश नाईक गेले सातत्यानं काही दिवस या विषयावरती भूमिका मांडतायत आणि ती भूमिका अमान्य करता येणार नाही।